तो स्वतःच करतो समर्पयामी. पैसा कोणाचा? तुमचा. धनधान्य कोणाचा? तुमचा. समर्पण करतो तो ब्राह्मण. तो किती शिकलेला असेल? नुसतं तोंडपाठ केला म्हणजे विद्वान होतो का? नाही. आणि म्हणून गौतम बुद्धाने वेद प्रामाण्यवादाला खऱ्या अर्थानं विरोध केला. विरोध याच्यासाठी केला की कुठलीही गोष्ट आपल्याला जर मानायची असेल तर त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे. त्याला खऱ्या खोट्याबद्दल आवश्यकता आहे. यासाठी वेद प्रामाण्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. आता काही लोक म्हणतात की बौद्ध धर्म हा नास्तिकवादाकडे आहे. काही प्रमाणामध्ये जरी खरी असला तरी पण बौद्ध धर्म हा गौतम बुद्धाचा बौद्ध धर्म हा पूर्णपणे नास्तिकवादाचा नाही. कारण त्याला पूजेला कधी मान्यता दिलीच आहे. पूजा कधी त्यांनी विरोध केला नाही. विरोध केला ते मूर्ती पूजेला विरोध केलेला आहे. त्यानंतर आपण येणार आहोत त्या गोष्टीला. अशा प्रकारे शाक्य कुलोत्पन्न गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी ह्या बौद्ध धर्माची स्थापना केली. स्थापना कुठे केली सगळ्यांना माहीत असेल. एखाद्या वेळेस वाराणसी जवळ सारनाथ येथे त्याने बुद्धाची स्थापना केली. आणि दृढ म्हणजे स्थापना म्हणण्यापेक्षा त्याने आपला रोग तिथे वाढवला. आणि हा रोग त्यानंतर संपूर्ण भारतात, केवळ एका जिल्ह्यात किंवा एका याच्यात, संपूर्ण भारतात, केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये हा बौद्ध धर्म स्वीकारला. आता ह्या सगळ्या गोष्टी असताना ईश्वराचं अस्तित्व का मानत नाही गौतम बुद्ध? याचाही विचार व्हायला पाहिजे. ईश्वराचा याच्यासाठी करता येईल नाही. पण ईश्वर म्हणजे नेमकं कुठली व्याख्या आम्हाला सांगत नाही ना. ईश्वर म्हणजे नेमकं काय? आता फोटो, चित्र, त्याला आपण ईश्वर मानणार का? ती प्रतिकृती झाली ना. तो जो सुतार असेल किंवा जो दगडावरती कोरणारा जो असेल तो मूर्ती घडवलेला नाही. म्हणजे निर्माता कोण आहे तिथे? तो दगडावरती कोरणारा निर्माता आहे की नाही? मग तो ज्या निर्माता आहे त्याला आम्ही ईश्वर कसा मानायचा? आणि म्हणून ईश्वरवादाकडे बौद्ध धर्म कधीही केले नाही. आणि म्हणून मूर्तीपूजेला त्याने विरोध केलेला आहे. आता हे करत असताना ठीक आहे ना, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही मूर्ती पूजत नाही, मूर्ती विरोधक आहे, ईश्वराला आम्ही मानत नाही. मग नेमकं काय? सगळ्यात महत्वाचा गौतम बुद्धाने तुम्हाला संदेश दिला. तुम्हाला काय? आम्हाला संदेश दिलेला आहे की अथ दीपक भाव. तुम्ही स्वतःचे दीपक स्वतः व्हावा आणि स्वतःलाच त्याने शरण जा. गौतम बुद्धाचं काय म्हणतात? स्वतःचा दीपक स्वतःचा आणि तुम्ही स्वतः शरण जा. कारण जोपर्यंत मी सज्ञानी होणार नाही तोपर्यंत मला दुसऱ्याला सांगण्याची बिलकुल अधिकार नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपण कोरडे भाषा आणि लोकांना ज्ञान देणं असं चालणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही स्वतः दीपक व्हा, प्रकाशमानित व्हा आणि स्वतःला शरण जा. आणि स्वतःला स्वतः जेव्हा शरण जातो तेव्हा मग दुसऱ्याला प्रकाशमत करण्याचा प्रयत्न करत असतो. नाहीतर आपल्यालाच काही नाही आहे ना, दुसऱ्याला जर ज्ञान देत असाल तर हा ज्ञान काही योग्य नाही आहे. अशी मोठी चांगली भूमिका म्हणजे तो शिक्षण व्यवस्थेमध्ये असेल, रोजगार व्यवस्थेमध्ये असेल, व्यापार व्यवस्थेमध्ये असेल, कुठल्याही त्याला कधी असं ठेवलं नाही. म्हणून स्वतः पहिले प्रकाशमानित व्हा, स्वतः दीपवान बना, स्वतः शिक्षण घ्या आणि मग लोकांना तुम्ही अशा प्रकारचा मूर्ती पूजेला चालतो. पण हा बुद्ध धर्म जो आहे तो केवळ एवढ्या पुरतीच मर्यादित राहिला का? नाही. तर त्याच्यात अनेकदा चिकित्सक वृत्तीनं त्याचा विचार करण्यात आला. त्याच्यात अनेकदा परिवर्तन झालेले लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या तरी मूळ या घटकावरती त्यांनी आपला कुठेही संबंध ठेवला नाही आहे. तर त्यांनी अनेकदा चिकित्सा करून, बुद्धिप्रामाण्यावरती चिकित्सा करून त्यांनी लोकांना तो ज्ञानवर्धक कसा होईल हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याकरता बौद्ध धर्माची प्रथम संगीती, आता त्याला संगीती म्हणजे सभा म्हणा किंवा मग एखाद्यावर परिषद म्हणा, तर अशा प्रकारची त्याने संगीती पहिल्यांदा केलेली आहे. ती संगीती अजातशत्रू, मगध राजा अजातशत्रू यांच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 483 मध्ये, इसवी सन पूर्व सांगतोय, इसवी सन नाही. म्हणजे आता तुमच्या 21-22 का त्याचे 483 जोडा म्हणजे कधीतरी ते सांगते. हे केव्हा होतं? बुद्धाचे महापरिनिर्वाण झाल्यानंतरही ह्या गोष्टी होतात. आणि मग
महापरिनिर्वाणानंतर ह्या गोष्टीवरती पुन्हा चिकित्सा झाली आणि त्याच्यामध्ये आनंद भिक्षुकाच्या अध्यक्षतेखाली ही सगळी परिषद भरली आणि त्याच्यामध्ये बौद्ध धर्माला दृढ रूप झालं. दोन गोष्टीचा तुम्हाला फरक लक्षात आला का? मला मी तुम्हाला सांगतो, वेदामध्ये चिकित्सा करण्याची तुम्हाला हे आहे का, मान्यता आहे का? तुम्ही कारण वेद प्रामाण्य आहे, ते विश्वानं सांगितलं तुम्हाला मानायला लागेल. ते खोटं काय वगैरे ते आम्हाला तुम्ही सांगू नका, जे लिहिलं आहे ते मान्य करा. इथे नाही. बौद्ध धर्मामध्ये जेव्हा आनंद भिक्षुकाच्या अध्यक्षतेखाली जेव्हा परिषद झाली, त्याच्यावरती खरे खोट्याबद्दल त्याची चर्चा झाली, त्याच्यात मनन आणि चिंतन झालं आणि मग बौद्ध धर्माला इसवी पूर्व 483 मध्ये दृढ रूप लागलं. एवढ्यावरती बौद्ध धर्म थांबलेला नाही. त्यानंतर अजून पुन्हा परिवर्तन झालं बौद्ध धर्मामध्ये आणि मग दुसरी संगती तयार झाली. दुसरी संगती म्हणजे परिषद ज्याला आपण म्हणूया, ते रेवंत भिक्षुकाच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्याच्यामध्ये मग दुसरा एक मत प्रवाह आला, ज्याला आपण सुधारणावादी मत प्रवाह म्हणतो. सुधारणावादी मत प्रवाह वैशाली येथे झाला. आता वैशाली कुठे आहे तुम्हाला माहित असेल, बिहारमध्ये ते आहे, येथे झाला. आणि सुधारणावादीमध्ये महासांघिक म्हणून ज्याला आपण महायान म्हणतो, अशा महायासांघिक नवीन विचाराचा एक गट निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये मग बुद्ध प्रतिमा करण्यात यावं अशा प्रकारचा एक विचार मांडण्यात आला. आता हे का झालं, याच्यामध्ये परिवर्तन का झालं? हे काय आहे की आपण बौद्ध प्रतिमेला किंवा प्रतिमा पूजनालाच आपण जे विरोध करत होतो, की इथे आता बुद्धाच्या संकल्पना का आल्या? त्याचं कारण असं आहे की वैदिक धर्मामध्ये ज्या काही मूर्तीच्या रूपामध्ये होतं ते करत झालं आणि इथे आम्ही फक्त स्तूपाला पूजन करतोय, म्हणजे प्रतीक रूपाला आपण पूजन करतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक असा विचार गट झाला की नाही, आपल्याला आता याच्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे, तरच आपला हा बौद्ध धर्म हा विस्तारवादी होईल. आणि म्हणून त्याच्यामध्ये झालं, परंतु त्याच्यातही महासांघिक तत्वज्ञानाचा पुरेपूर पालन झालेलं नाही, फक्त विचार मांडण्यात आला. आणि मग तिसरी महासंगती अशोकांच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळामध्ये ते झाली आणि मग महासांघिक जो विचार आलेला होता, म्हणजे पूर्णपणे नष्ट नाही झालेला आहे, विचार आलेला होता, त्या विचाराला कलाटणी झाली आणि पुन्हा जे प्रतीक रूपाच्या पूजनाचा होता, हिन्याचा होता, त्याच्यामध्ये मग तिसरी महासंघिक झाली. आता तेवढ्या पद्धतीत हा जो विचार आहे, म्हणून बौद्ध धर्म बघा त्याला चॅलेंज का नाही आहे? आजही वैदिक धर्मीय बौद्ध धर्माला टीका का करत नाही? त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन करून, खरे खोटापणाचा विचार करून, म्हणजे ताळून चुकवून निघालेला हा धर्म. आणि मग तिसऱ्या संगतीमध्ये पण नाही, आपल्याला हे महासंघिक आहे नाही, जे काही जे आपल्याला जे हिन्यान काळातलं ठरलेलं आहे किंवा प्रतीक रूपामध्ये पूजनाचा ते ठरलं, ते अशोकाच्या काळात झाला, सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि मग चौथी महासभा कनिष्काच्या काळामध्ये. थोडंसं गोंधळ होईल, ऐकून घ्या, कारण काय आपण कथा कादंबऱ्या लवकर येते, कारण मला तसं ते काही सांगता येणार नाही, कारण मी एक तर आर्किओलॉजिस्ट आहे आणि इतिहासाचा विद्यार्थी आहे, त्यामुळे हे मला आता सोडता येणार नाही या गोष्टी. तर मग चौथी महासभा झाली आणि चौथी महासभेमध्ये मात्र ही चौथी महासभा कनिष्क, कुशाण सम्राट कनिष्क यांच्या काळामध्ये झाली. आणि मग ठरलं की बा तुम्ही म्हणता ना प्रतीक पूजाला आम्हाला विरोध नाही, त्याला प्रतीका नाही पूजा, परंतु बौद्ध धर्माला जर बहुजन समाजामध्ये न्यायचं असेल तर ज्या वैदिक धर्मामध्ये जे 4 हाताचे 8 हाताच्या दिव्या ज्या निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्या मूर्त्या स्थापन झाल्या, त्याला जर छेद करायचा असेल तर आपल्याला बुद्धाची सुद्धा प्रतिभा आणणे आवश्यक आहे. आणि म्हणून चौथ्या संगतीमध्ये, तर संगती म्हणा, सभा म्हणा, परिषद म्हणा, जसं आपण आता परिषदा करतो तशा प्रकारे म्हणा, काश्मीर येथे कुंडलवानी येथे कुशाण राजा कनिष्क यांच्या काळामध्ये महासंगीत झाला आणि महायान पंथ सुरू झाला. आणि महायान पंथामध्ये मग बुद्धाची प्रतिभा पूजनाला अत्यंत महत्त्वाचं. आणि या संगीतीमध्ये
बौद्ध धर्म दोन पंथामध्ये विभाजित झाला. ज्याला आपण परिवर्तन म्हणतो ना, कुठे एका गोष्टीला चिपकून राहिलो नाही आपण, तर दोन मतामध्ये विभाजन झाला. एक हिनयान पंथ आणि दुसरा महायान पंथ. हिनयान पंथामध्ये मूर्तीपूजेला स्थान नाही, महायान पंथामध्ये मूर्तीपूजेला स्थान नाही. आणि त्याच्या परीनं बरं हे सगळं करत असताना, प्रतीक आणि प्रतिमा हे करत असताना बौद्ध धर्माच्या मूळ तत्वज्ञानाला कुठे हे झालं नाहीये. तत्वज्ञान एकच आहे, वेद प्रामाण्यांचा विश्वास न ठेवणाराच आहे. जे आपण अष्टांग मार्ग जे म्हणतोय, अष्टांग मार्गाला किंवा पंचशील तत्वाला धरून आहे, त्याला कुठेही खंडन नाही आहे. मग तुम्ही आता मूर्तीपूजा करा किंवा मूर्तीपूजा करू नका. हे करत असताना बघा कसे परिवर्तन होत असतात. म्हणजे बुद्ध धर्मामध्ये कसे परिवर्तन झाले. हिनयान आणि महायान हे तर दोन पंथ झाले, त्याच्याबरोबर वज्रयान आणि तिसरा झाला. आता हे वज्रयान काय, तर त्या वैदिक धर्मामधल्या सगळ्या तंत्र मंत्र हठयोग जे आहे ते पुन्हा त्या वज्रयानामध्ये आलं. आता बघा ह्या तीन गोष्टी तुमच्या लक्षात येतं. मूळ काय, हिनयान आहे, तिथे बुद्ध मूर्तीला किंवा मूर्तीला स्थान नाही, स्तूपाची पूजन आहे. परंतु नंतर महायानात आल्या मूर्ती आला, त्याच्यात थोडंसं एक परिवर्तन आलं आणि तिसरा पंथ जे आला तो वज्रयाना. आणि वज्रयानामध्ये सगळ्या गोष्टी ज्या वैदिक धर्मामधल्या अनाठाईच्या गोष्टी होत्या, तंत्र मंत्र हठयोग हा तिच्यामध्ये आला. आता हे काय आलं याचा विचार करण्या होता. वज्रयान का आलं त्याचं कारण असं आहे की बहुतांश जी मंडळी होती ही असे तंत्रमंत्राकडे जाणारी होती. सांगा लागले बा तू असं मंत्र मान म्हणजे तुझं जे दुःख निवारण होईल. खऱ्या अर्थानं होत नाही हे गोष्ट खरी जरी असली तरी, परंतु हा मत प्रवाह आले आणि आपल्या बौद्ध धर्मामध्ये हे झालंय. आता हे मी कोणाच्या भाषा बोलतोय, उगीच काही बोलून मला झालं म्हणतोय का, नाही. मी आर्किओलॉजिस्ट आहे. पुरातत्वाचा विषयच असा आहे, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. मी पुरावे असल्याशिवाय बोलता येणार नाही, किंवा बोलला जर मी तर आर्किओलॉजिस्ट नाही किंवा पुरातत्वज्ञ नाही. ही आता तुम्हाला वज्रयानाच्या गोष्टी सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये पन्हाळे काजी म्हणून आहे. तर पन्हाळे काजीमध्ये महाचंड रोशनाची आपल्याला गोष्ट, आणि महाचंड रोशन हा वज्रयानाचा एक हठयोगी पुरुष होता असं आपल्याला लक्षात. याचा प्रचार वज्रयानाचा नंतर बऱ्याच ठिकाणी झाला. ओडिसामध्ये झाला, बंगालमध्ये झाला. बंगालमध्ये अनेक आपल्याला अशा प्रकारचा मूर्ती आपल्याला मिळत असतो. अशा प्रकारचा तिसरा पत्तो झालेला आहे. आपण आता नास्तिकवादाकडे थोडंसं पडू. नास्तिकवादाकडेचा विचार जो मानतोय की बा बौद्ध धर्म हा नास्तिकवादाकडे नाही, बुद्धांनी कधीही नास्तिकवादाचा पुरेपूर पालन केलेलं नाही. का नाही, कारण बौद्धांनी पूजनासाठी कधीही विरोध केला नाही. बौद्ध स्तूपाची होतो त्यावेळेस एक प्रतिकृपामध्ये बौद्ध असेल किंवा त्रिवस्त्र सिंबाल असेल, ह्याच्या बाकीच्या गोष्टी होतात, त्याला पूजनाला कधीही त्याने विरोध केला. जो विरोध केला तो मूर्तीला विरोध केलेला होता. आणि म्हणून संपूर्णरित्या बौद्ध धर्म हा नास्तिकवादी होता असं म्हणण्याला काही आधार नाही आहे. जर नास्तिकवादी होता असता तर मग त्या हिनयानाचा महायानामध्ये मूर्ती रूपामध्ये पूजल्यात गेलं नसतं. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर बुद्धाचा जो मूळ गाभा आहे, मूळ गाभा हा जरी मूर्तीपूजनाचा विरोध जरी असला, परंतु मूळ गाभा हा पूजनाचा होता. आणि म्हणून तो नास्तिकवादाचा होता असं आपल्याला म्हणता येत नाही. अशा प्रकारे असताना ह्या गोष्टी चालत होत्या. गौतम बुद्धाच्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये महायानांचा हिनयानांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. शेवटपर्यंत सम्राट अशोकाने हिनयान पंथाचा जरी उदोउद केला, त्याला चालना दिली, परंतु सम्राट अशोकाच्या काळातच बुद्ध मूर्ती ही घडवण्याचं आपल्याला उदाहरण देतं. त्यानंतर बुद्धा गेल्यानंतर सम्राट कनिष्काच्या काळामध्ये सगळ्यात प्रथम सगळ्यात जुनी मूर्ती आपल्याला जर प्रतिमा रूपामध्ये आपल्याला मिळत असेल तर कुशाण सम्राट कनिष्क यांच्यावरती केली. आता बघा याची प्रचार आणि प्रसार करण्याची ही पद्धत कशी आहे. तुम्ही आमच्या मोदी साहेबांच्या ते नोटबंदीचा किस्सा तुम्ही सगळ्यांना माहीत असेल. हा जरी हा जनतेला मूर्ख बनण्याचा हा आपला मोदीचा हा जरी प्रयत्न जरी असला, पण इथे तसा तो प्रकार नाही आहे.
तर सम्राट अशोकाने आपल्या नाण्यावरती, कारण त्यावेळेस तुला चलन होतीच ना, पैशाची चलन होतीच, तर त्या नाण्यावरती त्यांनी लेख लिहिला, शाव नानो शाव कनिष्क कोशानो, म्हणजे राजाचा राजा कनिष्क हा कुशाण आहे, अशा प्रकारचं त्यांनी आपल्या नाण्यावरती लिहिलं. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा कुशाण सम्राटाने त्या नाण्यावरती बुद्धाची